मॉर्निंग मंडळी, मी प्रवेश ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे संडे आणि संडे म्हटलं की नॉनव्हेज। तर आता बघू बायको काय बोलते। कोलंबी आणायची आहे आणि बोंबील पण आणायचे आहेत। चला मग आता जाऊया आपण महिलाड मार्केटला। तर सकाळ बघू शकता तुम्ही, एकदम मस्तपैकी एकदम अशी सकाळ आहे। चला मग आता आपण चहा वगैरे घेऊया आणि मग निघूया। चहा वगैरे पिऊन झालेला आहे। बायको बोलली की ठीक आहे जाऊन या, सोबत काही गोष्टी पण घ्यायच्या आहेत, तेही तुम्हाला दाखवतो। आणि पाण्याची बॉटल विसरलेलो काल, जमला तर पाण्याची बॉटल पण घेऊन येईन। चला आता आपण निघूया, मच्छी मार्केटमध्येच भेटूया। मच्छी मार्केटला आलेलो आहे। डेढ़ सौ से कम नहीं लागे, 4 से के लागे, 2.5 से के लागे नहीं जा रहा हूँ। चलो 2 मिनट 2 मिनट चलो भाई, फटाफट चलो। अब जाइए ना, अब जाइए। कोलंबी वगैरे आहे। रेगुलर अपना चलो भाई, एक बड़ा साइडला कोलंबी सोलून घेतो। कोलंबी सोलून घेतो। बजेट आलेलो आईकडे। चला मग आता घरी निघूया आणि मग 8:30 वाजले। चला निघूया, भेटूया मग घरीच। लसूण पण सोलून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। तिकडे ती कोलंबी ती सोलून झालेली आहे, साफ करून झालेली आहे, झाले पूर्णपणे।
तुम्हाला दाखवतो. असं कुरकुरीत आहे, बघू शकता. क्रिस्पी असे प्रॉन्स झालेले आहेत. तर चला आता आम्ही खातो, तुम्ही पण या खायला. आज मस्तपैकी बायकोला असं उभं केलं आहे, हाताने पकडून, गरम आहे. चला मग या तुम्ही खायला. नमस्कार मंडळी. आणि बायकोनी डिश काय सर्व केलं आहे डिशमध्ये, तर तुम्हालाही दाखवतो. तर बघा, ग्रेव्ही आहे कोलंबीची आणि फ्राय केलेत कोलंबीला असं क्रिस्पीसारखं. ऑनियन आहे आणि चपात्या आणि राईस थोड्या वेळानंतरच घेतो. चला मंडळी, तुम्हाला पण मी इन्व्हिटेशन देतो आहे. बायकोनी मस्तपैकी कुरकुरीत असे प्रॉन्स फ्राय केलेत आणि ग्रेव्ही आहे. तर तुम्ही पण या, तर तुम्ही नाराज व्हाल. चला मग जेवून आपण भेटूया. बायको मला हे करणार आहे चेहऱ्याला. काय काय ते पॅक लावते. तर लाव, चल लाव आता, बघू आपल्या एक लाव, कसं बघू कसे लावते बघू बघू कसं लावल्यावर दाखव ना, मी लावून तो एक तर स्टार्ट तर कर. बघू शकता काय आहे, पण कुठलं हे मटेरियल काय आहे ते, साहित्य आहे. साहित्य काय आहे? आता तुला तेलात टाकणार. सांग ना काय सांग काय तुझ्या भज्या बनवणार. सांग काय आहे प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट बोलते, प्रोडक्ट नाही साहित्य काय आहे म्हणजे घरगुती फेस रेमेडी पॅक. आहे. आपली मसूरची डाळ आहे, आंबे हळद आहे, बघू दूध शकता. आहे. मेकअप चालू आहे माझं. फाउंडेशन लावते, फाउंडेशन सारखंच कलर वाटतोय. चला मग आता तुझ्या लावून भज्या झालं बनवते दाखवतो आता. तुम्हाला. आणि लावून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आता किती मिनटं शिकवणार आहे? तू सुकेल ना, 10-1 मिनिटात सुकल्यावरती धुवून टाक. ठीक आहे, 10 मिनटं सुकल्याच्या नंतर धुवून घेतो. चला मंडळी, तर आज मी हे एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत होतो. तर ह्याच्या नॅशनल पार्क सांगत होते. आता मला कळत नाही की माणसांना घाबरवतात का इन्फॉर्मेशन देतात. तर ते भयानक होतं. म्हणजे कसं होतं की नॅशनल पार्कमध्ये अशी एक जागा आहे की तिथे म्हणजे तिथे ते एक झाड आहे. झाडाला ना तिकडे एक चैनीने लॉक लावलेला आहे. तर ना एक वाईल्ड फोटोग्राफर आहे ना तिकडे व्हिडिओ काढायला गेलेला. आणि जाऊन ते सोडा, काय सांगतोय मी, पण हसायला येईल तुम्हाला पुढे. चला ठीक आहे, हे सुकल्याच्या नंतर मग तुम्हाला मी दाखवतो कसा दिसतो चेहरा. बोलली सांग पूर्ण स्टोरी मग काय ती. तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर तिकडे गेलेला व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी. तिथून ना असं खूप अंधार होता आणि तिकडे ना असा आवाज येत होता. तर आवाज येत येताना तो बोलत होता कोणाच्या तरी पाठीमागे असेल. नंतर अचानक ना त्या व्हिडिओ शूटिंग चालू आहे, पण तो समोरचा व्यक्ती कोण आहे दिसत नव्हता. त्याचा चेहरा असं रफ केलेलं होतं, ते असं आपण वार कसे करतो तसं होतं. आणि पाय वगैरे नव्हतं, तो हवेत होता असं. तर ना त्यांनी बघितलं आणि तिथे बघून तो प्रसिद्ध झाला. आणि मग नंतर त्या व्हिडिओमध्ये फक्त ना तो व्यक्तीचा ना खाण्याचा आवाज येत होता. आणि काय तसं होतं ना, खाण्याचा आवाज. त्यांनी घाबरून त्याच्या हातातला कॅमेरा पडला, पण मग ते सगळं रेकॉर्ड होत होतं. तो दिसत नव्हता व्यक्ती, आवाज येत होता. नंतर आहे ना मग तिथे झाल्याच्या नंतर तिकडे एक नवीन चेन आली आणि लॉक आला आणि त्याच्यावरती एक समथिंग असं नाव लिहिलं. ते नाव तुम्हाला मी सांगू शकत नाही, पण ते आता ते नाव जर मी सांगितलं तर ते काही लोकांना असं वाटेल की मी त्यांच्याबद्दलच बोलते, बट असं नाही आहे. बट नंतर मग त्याच्या म्हणजे मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट रीड केल्याच्यानंतर तिकडे असं सांगत होतं की हे काय नाही, हे नाव खराब करण्यासाठी, काहीही कंटेंटसाठी, काहीही व्ह्यूसाठी लोक बोलतात. पण तसं काय नव्हतं आणि मला पण माहिती तसं काहीच नसेल. बट एक असं वाटलं मला शेअर करूसं. पण असं काय असेल तर तुम्ही टाकत जाऊ नका खाली फक्त व्ह्यूसाठी. त्या प्लेसचं नाव खराब करू नका. ते प्लेस खूप सुंदर आहे आणि आम्हाला पण आवडतं, आम्ही जातो कधी कधी तिकडे. तर तुम्ही पण जा, चांगला आहे प्लेस. चला मग आता हे सुकेल आता आणि मग भेटू थोड्या वेळात. मस्त असं पॅक लावून झालेला आहे, कसा दिसतो ना हिरो मी. ओके ठीक आहे. तर आज मस्तपैकी कोलंबी खाल्लेली आहे आणि मस्त वाटतं. संडे असला की थोडंसं चेंज होतं, कारण की नॉर्मल डेला आम्ही खातच नाही नॉनव्हेज. आपलं संडे असेल तर संडेचा चांगला बेत असतो. सो मग
उद्या बहुतेक मी बाहेरच जाणार आहे, मुंबईच्या बाहेर आहे. मलाही दिसेल मी कुठे जाणार आहे हे तुम्हालाही दाखवणार आहे मी. सो मग चला आजचा ब्लॉग इथे संपवतो आणि पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. ते चॅनलला आपल्या लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट, बाय.